नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. मी शुभम भगत. आपल्या चॅनलचं नाव आहे शिवा भगत ब्लॉग्स. तर आम्ही आज जाणार आहोत मुंबईला गणपती बघायला. चला तर मग जाऊया. आज खूप दिवसांनी आपल्या चॅनल ब्लॉग येणार आहे. कुठे जाऊ नका. माझ्यासोबत आहे मनीष. काय बोलशील? आम्ही काय बोलत नाही. आता आम्हाला आहे 4ची ट्रेन. 4च्या ट्रेनने आम्ही आता मुंबईला जाऊ. पनवेलला उतरू. पनवेलवरनं मग पुढे चिंचपोकलीला जायचं आहे आम्हाला. विषय असा आहे की जागा भेटेल की नाही. आम्हाला ट्रेनला जागा बसायला जागा भेटेल का नाही याचं आम्हाला अजून माहीत नाही. पण आम्ही घरातनं लेट निघालो तरी पण बघू आता काय ते उभ्याने जाऊ. त्यामुळे तुम्हाला समजेलच पुढच्या गोष्टी. कुठे जाऊ नका. पूर्ण लास्टपर्यंत ब्लॉग बघा. नवीन असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा विसरू नका. आणि मस्त की लाईक बटन ठोकून द्या. तर आता आम्ही आले रोहात नक्कीच आमच्या. आणि थोडा चहा पाण्यासाठी थांबतोय. नंतर चहा पाणी झाल्यावर आम्ही निघतोय डायरेक्ट ट्रेनमध्ये रोहा स्टेशनला. सर आलो आम्ही रोहात आता सागरजवळ. चला तर मग जाऊया मुंबई. आम्ही जाऊ इथनं स्टेशनला. स्टेशनवरनं आता बघा आमचा रोहा बघा तुम्ही. रोहा बघितला नसशील. मी आता रोहा दाखवतो तुम्हाला. रोहात एकदम प्रसिद्ध लस्सीवाला दाखवतो रोहातला तुम्हाला. बघा आता बंद आहे का चालू आहे ते माहीत नाही. बघा इथे चालू आहे. इथे प्रसिद्ध लस्सीवाला आहे रोहातला. ही रोहातली कुंडलिका नदी बघा. तर गाडी लावायला जागा बघतो. हा रोहातला स्टेशनच्या बाहेर गाडी पार्किंग. ही बघा इथं आता आमची गाडी लावली आहे. दादूस आमचा उतरला आहे. दादूची गाडी कसते मला वाटते. दादू खूप मेहनत घेतोय गाडीसाठी. पहिली गाडी नंतर आई गा आई. पहिली गाडी नंतर पोरी. चला भेटूया आता आपण मस्तपैकी. आता आपण तिकीट काढू. आम्ही आता तिकीट काढू. आणि आमचा दादू पैसे द्या तिकीट काढा. माझ्याकडे पैसे नाही. मी नाही आणलं. थांब पहिले पावती. आता पावती घेऊ आपण इथे. पावतीचं किती रुपये बा? आता शुभम धरतोय. नाही धरत तूच धर. घे. मला नाही जमत तर असं रोहामध्ये रोहा स्टेशनला गर्दी किती. मी आहे पुढे. आता तिकीटच्या लाईनीला मी उभा राहतो. ही बघा सगळी मुंबईकर सगळे. किती रुपये आहेत? 23 रुपीज ओनली. 23 रुपीज आहे. मी आता तिकीटच्या लाईनीला उभा राहिला आहे. जाम कंटाळलंय. 2च मिनिटं थांबले पण जाम कंटाळलंय. इकडे भांडणार झाली. ही बघा इकडे भांडणार झाली आहे. आपण पब्लिक मध्ये. हाय दीपेश. हाय हॅलो दीपेश. ओके हाय दीपेश. कुठे जातो आपण दीपेश? यार गोईंग टू लालबाग. लालबागच्या राणीच्या दर्शनाला. तर आता आमची तिकीट काढलेली आहे. काढलं तिकीट. या ब्रो कधी विना तिकीट प्रवास करू नये. हो आज इम्पॉर्टंट आहे आपल्या रेल्वेसाठी. बघा मी तिकीट काढले. मला पकडून बघा. हो का दाखव तिकीट दाखव. बघा हे आहे तिकीट. चला रोहा. रोहा स्टेशन बघा. तुम्ही कधी बघितला नसेल तर बघून घ्या. आमच्याच ब्लॉकमध्ये बघा भेटेल. आणि हे सगळं मुंबईकर चालले मुंबईला. आणि आम्ही पण चाललो आता मुंबईला. दीपेश काय सांगशील कुठे जातोय आपण? तू सांग. आपण ना गणपतीच्या दर्शनाला. तू काहीतरी बोलणार होतस ना. चला वेलकम टू रोहा. हा आहे आमचा रोहा स्टेशन. रोहा दिवा कशी लाल पिवली. लाल पिवली राखाडी आणि पिवली आहे. लालबाग मध्ये नक्कीच आम्हाला त्या दादा VIP पास आहे. आणि आम्हाला लालबागला फ्री दर्शन बघूया आपण पुढे काय होत आहे. त्याला आमंत्रण दिलेलं आहे. चांगल्या मनाने दर्शन भेटणार आहे. फुकट आपल्याला. आम्हाला काय माहिती नाही. जागा भेटली नाही तर टपोर जाऊ.
जायचा. पण जायचा धक्का बुक्की चालते बुलावा आहे. सगळी धक्का बुक्की चालते पण जायचा चौथा माणूस कुठे आहे? चौथा माणूस चौथा पर्सन. ए दादा मग मला मान्याला पाहिजे ट्रेनची फेरी चला तर मग जाऊया आपण काकांना विचारूया फेरी देतील काय. बाबा आवरी गर्दी कडं जायचं आणि ही वेगळी गाडी. ही घ्यायची का ही गाडी घेऊ गाड़ी क्रमांक 10 पंधरा भाव गाडी क्रमांक 15 भाव रेडी कोल्हापूर जाणारी गाडी. वाया लालबाग. 15 भाव रेडी झालेले चला तर जाऊया अरे बाबा एवढी गर्दी का बा किती गर्दी आहे कसा जायचा आवडा पनवेलशी बाई या काय प्रकार एवढी गर्दी खूप गर्दी आहे. अरे एवढ्या गर्दीत कुठे जायचं बाथरूम मध्ये बसू त्याला. हा हिरो आमचा हा हिरो दीपेश शेठ supervisor. एक्सेल मॅनेजर सुपरवायझर ना मॅनेजर दादा आता मला भूक लागले. दादा मला भूक लागले. जामच चालक गेले रे त्याने चला रोहा जाऊ. जामच चालक चला रोहा गेले दिवा दाणमार्गी कर्जत. एवढी गर्दी आणि चाकरमानी परतीच्या प्रवासात आपण पाहू शकता आणि आनंद घेऊ शकता. बाबू देत नाही बाबू मला खायला दे. भूक लागली बाबू दे. एवढीसा एवढी पोट भरेल का माझा. तो पण ते मग झाला ना बाई काय हा प्रकार. निकी लाव धुकी नक्की लावून चुकी. आणि आपला वाटाणा शेंगदाणा फुटाणा गेला घरी. प्रवासाला. गेला घरी गरमीचा आनंद घेताना दीपेश सानप आणि मनीष कुचेकर. सोबत मी आपला लाडका भाग आहे मनीष गाला काय गडबड आहे एकट्यातच आहे. काचा दिसतस हॅलो हाय कर काय कर हाय कर बस व्हेरी गुड बाई काही पब्लिक. फायनली पनवेलला फायनली पनवेलला पोहोचतो. गणपती बाप्पा मोरया. आवरी गर्दी भाऊने आम्हाला फुल ट्रेनमध्ये एंटरटेनमेंट केलेले आहे. रडून कानाचे सगळे पडदे पडलेले मंगल मूर्ती. आता उतरले पनवेल स्टेशनला आवरी गर्दी पनवेल स्टेशनला पोहोचलो आम्ही बघूया आता किती एवढी गर्दी आहे मरणाची गर्दी आहे मनीष भाऊ इकडे जाम खूप गर्दी आहे. काय काय माहिती हाय गाईस. आता काय विषय काय बोलायचं मी आता खूप कंटाळलोय. मला एवढं पाय दुखतात ना तुला काय सांगू. आणि त्यातनं ह्या पायऱ्या उतरायचे अजून वाईट आलं. एका एवढा गाईस फुल टायर्ड. तिकीट माझ्याकडं काय बोलत नव्हतं. मला बोलायचं काय द्यावं लागलं. आता जाम कंटाळा आलाय. ते पाण्याची बाटली घेऊन आलो मी. तिकीट तुम्ही काढतं तिकीट ह्यातला काय घंटा आम्हाला समजत नाही. तूच सांग आम्हाला तूच काय टिकी. तूच काढ तिकीट मोठा आता आता आम्ही आलो पनवेल स्टेशनला आवरी गर्दी आहे इथं कुठं जायचा काय समजा पक्की गर्दी आहे. पक्की गर्दी आहे. लय म्हणजे लय गर्दी आहे. आणि हे बघा इथं रांगोळी काढतात. रांगोळी काढते दाखव दादूस. रांगोळी दाखव. आणि इथं रांगोळी वगैरे काढतायत बघूया रांगोळी
रोहात पनवेल स्टेशनला आणि पकडतो आपण CST इंडियन बांगडे का CST CST छत्रपती आणि शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस. राजाच्या रक्षणाला नक्कीच मित्र काय बोलशील? आम्ही चाललेलो आहोत लालबागच्या राजाच्या दर्शनाला. तसेच तिथे सार्वजनिक मानाचे गणपती त्यांचं सुद्धा दर्शन घेणार आहोत. माझ्यासोबत आहे शुभम भगत आणि हा छोटू. पाहू शकता छोटू नाही पण हे मला छोटू बोलतात, काय करणार. आज छोटूने मोठा काम केलेलं आहे जो आम्हाला अख्ख्या 25 वर्षामध्ये जमलेला नाही. मला आणि शुभम आम्ही असं बसलेलो आहोत कारण आम्ही उपाशी आहोत. तर सकाळपासून आम्हाला जेवायला भेटलं नाही. आम्ही उपाशी पोटी आहो. चला 8 ट्रेनच्या गर्दीत उद्या कुठं जागा भेटते. एखादच गर्दी आहे, आवरी गर्दी. गावात काही आणि मला आतल्यापेक्षा पाण्याच्या बाटल्या आला आहे. तर आताच बसलो आम्ही लोकलमध्ये. आपल्या CST लोकल भेटलेले आहे. तर आम्ही जाता आता कुठं जाता आपल्याला लालबागला जाता आम्ही. आणि आता परेल पूर्ण ट्रेन आमची खाली आहे. गर्दी थोडी वाईट गर्दी आहे. मनीष बसला इथं मनीष आहे. जाऊ नका, बघत राहा पूर्ण ब्लॉग. गणपती बाप्पा मोरया. पुन्हा एकदा दीपेश सानप आपल्या सर्वांचा लाडका भगत. आता आम्ही चाललेलो आहोत चिंचपोकळीचा चिंतामणी गणपती राजाच्या पाया पाडायला. आपण पाहू शकता पूर्ण ही गणेश गल्ली आणि भक्तिमय वातावरण. सगळीकडे भक्तिमय वातावरण आपल्याला पाहायला मिळत आहे. तसेच आपण प्रथम दर्शन घेणार आहोत चिंचपोकळीचा चिंतामणी. आमचा पहिला दर्शन चिंतामणीचा होईल. नंतर मग दुसरा दर्शन लालबागचा केला तर करू आम्ही. आपण पाहू शकता चिंतामणीच्या चिंचपोकळीसाठी असे वेशभूषा केलेले महात्मा गांधीजी, बाळ हनुमान अशी छोटी छोटी मुलं आहेत. त्यांनी वेशभूषा केलेली आहे तुमच्या आमच्या भेटीसाठी. चला बोला चिंतामणी की जय गणपती बाप्पा. आम्ही आता आलोय चिंचपोकलीला चिंतामणीच्या दर्शनाला. आता बघा तुम्ही खूप ट्रॉफिक लागली आहे. दाखवतातच ही आहे गर्दी. आणि आता आम्ही त्या चाललो गर्दीत आम्ही बाप्पाचं दर्शन करणार. आणि आता रात्रीचे वाजले आहेत 10ला 2 मिनिटं आहेत. आपण नाही 10ला 2 मिनिटं आहेत. आला 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 चिंचपोकळीचा चिंतामणी. आला 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 चिंचपोकळीचा चिंतामणी आला. गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा मोरया. आला 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 चिंचपोकळीचा चिंतामणी आला. आता आम्ही प्रथम दर्शन घेत आहोत चिंचपोकळीचा चिंतामणी. गणपती बाप्पा मोरया. हे चिंचपोकळी स्टेशनपासून थोड्याच अंतरावरती आहे. CST कडे गेलात तर लेफ्ट साईडला तुम्हाला पाहायला मिळेल. वा 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 बेटे. हां नदू हां आला चिंतामणी आला.
चला 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 चला. गर्दी अखेर आम्ही अंकितचा निवास भेटला आणि आता आपण जात आहोत. सिद्धेश सावंत कृपया इकडची गर्दी कमी कर, समोरची गर्दी कमी कर. भावना कमोडी सर्व कार्यकर्त्यांना विनंती, कृपया स्टेजवरची गर्दी सेवा रुजू करून घ्यायच्या, पुढे मार्गस्थ व्हायच्या. पुढे मार्गस्थ व्हा. गणपती बाप्पा चिंता मनीषा. चालून एवढा थकलो का आता लिंबू पाणी पिता कंटाळा आला जाय. आणि सर्वांचे लाडके आमचे शुभम भगत यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. रुपेश सानप आणि तसंच असतं त्यांचे मित्रमंडळ पंडितजी बांबुडे साहेब. येस 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 धन्यवाद. आणि थोडासा लिंबू पाणीचा लाभ घेताना शुभम भगत. तर आता जाम थकलो आणि आता पिता लिंबू सरबत. तर आत्ताच आम्ही लालबागचं दर्शन कुठल्या चिंचपोकळीचं चिंतामणीचं दर्शन घेऊन बाहेर आलो. मुखदर्शन एवढी गर्दी होती, आया मेलो अर्धा तिथंच. माझ्या पायाला थोडीशी जखम झाली. आणि दीपकच्या पायाला थोडी जखम झाली, पण काय आता जेवासाठी करावं लागतं, जावं लागतं. ही शान कोणाची चिंचपोकळीच्या चिंतामणीची बस एवढंच. मित्र बघू शकता अजून म्हणजे मरणाची गर्दी आहे इथं. किती गर्दी पाहू शकता किती तिच्यावर काय पडलंय काय समजा नाही, पण बघा किती गर्दी. आता झालेल्या बातमीनुसार आम्ही चिंचपोकळीचं दर्शन घेऊन आलेलो आहोत आणि ह्याच्या पुढे आम्ही घेत आहोत लालबागचा राजा, आपला सर्वांचा लाडका मुंबईचा राजा, लालबागचा राजा गणपती बाप्पा मोरया. आवाज करताना पोलीस महामित्र आणि कोणतरी सेलिब्रिटी आलेले आहेत वाटतं. आता आपण आलेलो आहोत काळा चौकीचा महागणपती. सर्वात लाडका आणि अतिशय सुरेख असा देखावा ह्यावेळी सादर केलेला आहे. मला थोड्याच वेळामध्ये पाहायला मिळेल.
एवढी गर्दी बघून आम्ही जातो घरी. आता कंटाळा आम्हाला लई कंटाळा आला. चालण्याची ताकद पण नाही राहिली आमच्याकडे. व्हायचं काय आला अरे गणपती इथूनच आराम करायचा आणि घरी जायचा आणि झोपायला जाऊन आणि पुढे जाण्यात काय अर्थ नाही. याला आता भूक लागली आणि काय भूक लागली तर काय खाते बघा. नमस्कार मित्रांनो, परत आता आम्ही जातोय. काल काही दर्शन आपला होऊ शकला नाही, पण आम्ही आता परत जातोय. राजा कुठे जायला आला? कुठे जायचं? तेजू गायला काय राजा तेजू गायला एकाच रात्रीचं दर्शन झालं ना आमचं. बघू आता कसं काय होतं ते. हा चला तर मग. हाय गाईज, पुन्हा एकदा दीपेश सानप आणि त्यांचे मित्र परिवार. आता आम्ही जात आहोत. वाजले हे 12:15 झालीत. आता आम्ही जात आहोत गणेश गल्लीचा राजा गणपती बाप्पाच्या आम्हाला काल महाप्रसाद. रात्री दर्शन मिळाला नाही, जाम गर्दी होती, म्हणून आम्ही आता सकाळच्या पारी चाललो. बघू आता काय सकाळच्या पारी थोडा- काय दर्शन भेटते का नाही. थोडा तांत्रिक नाही बदल तर मग- असल्यामुळे किंवा तांत्रिक कारणामुळे आम्हाला जाता आलं नाही. हां. लाईट गेलेली. पुन्हा एकदा दीपेश सानप आपल्या मी दीपेश सानप पुन्हा एकदा आपल्या माहितीसाठी माझे मित्र शिवम भगत आणि त्याचे मित्र. आज माझा मूड डाऊन आहे कारण आम्हाला झोप पूर्ण झालेली नाही. कालच्या एवढ्या अफाट गर्दीमध्ये आमचे एवढे हाल बेकार झाले की आम्ही जेवलोच नाही आणि तसंच झोपलो. जेवण सोडूनच द्या, माझी चप्पल पण तुटली. आता मी एक चप्पल घालून चाललेलो आहे बाप्पाच्या दर्शनासाठी. आणि हे माझे मित्र काहीशी सेल्फी घेताना. काय वाटतं तुला? हाय गाईज, आता आपण ब्लॉकमध्ये मी आलोय. पुन्हा एकदा सकाळ झाली माझी. बिना आंघोळीचं आहे ना, मी दर्शन करायला आलोय. आंघोळ नाही केली मी. अंघोळच कारण नाही. सांगू तुम्हाला, काय आता बोलणार? मी आंघोळ केले. मी नाही केले. मी डायरेक्ट बोलते नाही केले. घराला करा बोलते, याना बोलते तुम्ही दर्शन करा आणि या, मी बाहेर बसीन. बाहेर अरे, बसीन, मी लांबनं दर्शन करेन. गणपती पाणी बाप्पाला संपलेलं आहे इथं मुंबईला. आंघोळ कराय काय करणार. बोललो जाऊ दे आपण बोललो. पाहुणे येतो लोकांकडे. आम्ही सोडून दिला विषय. आता काय आंघोळ करायची नाही. मी केली काय गार पाणी हुडून करत. हा. अरे मग दोन काय? मग घेतलं त्याने अंगावर आणि संपला केली. विषय. कावल्याच्या मी एक आंघोळ पण नाही घेतला. मी फक्त हातपाय धुतला आणि निघालो. असा विषय झाला. आता हा. काय चला आता होता कालचं जेवढं गणपती राहिलं हा, तेवढं आज त्यांचं दर्शन दर्शन घेऊ. बघू पॉसिबल होतं काय आम्हाला. राजाच आम्हाला काल दर्शन नाही मिळाला आणि आज तरी मिळेल का नाही त्याचा आज भेटेल. आम्हाला हे नाही. आज आज भेटेल. भेटायलाच पाहिजे. आज भेटेल असं आज वाटतं आम्ही मला. रात्र बघू काढू आता. इथे, उद्या वाटल्यास घरी जाऊ. उद्या वाटलं पण घरी जा. आज दर्शन करून जाणार. लालबाग राजाचा विजय असो. चला पुन्हा एकच. भेटू पुढच्या ब्लॉक मध्ये. धन्यवाद. आता आलो तर आम्ही अद्भुतेच्या राजाला. त्याला तर मी दाखवतो मग अद्भुतेचा राजा. फोटो घे ना आपला. कोणतं सांगा. आता आम्ही चाललो लालबागच्या राजाच्या दर्शनाला. पाऊस इतका गर्दी केली आहे. राजाचं दर्शन घ्यायला आलो आम्ही. जाऊन आम्ही गर्दीमध्ये नाही मला सेंटर नाही. जाम मोठं काम आहे बाबा. तुम्हाला काय जमलं नाही.
राजाचं दर्शन झालं. फायनली आमचा मुखदर्शन फायनल झालेलं आहे. या भारी वाटला म्हणजे तिथे एक नंबर होते. असं वाटतं काय तिथं आलोच नाही. हिरामणीचा मनीष तुला काय वाटते कुठे हिरामणीचा राजा जबरदस्त आहे. पहिल्यांदा आलो, आपल्याला काय माहीत नाही काय. बघू आता कसं काय होतंय ते कसं. शंकर शंभू बाबा आपल्या ह्याच फोटो पाहिजे आपल्या देवासोबत. आम्ही आता जस्ट पनवेलला पोचलोय. खूप झोप येते मला तर. आता एवढ्या लालबागच्या राजाचं आम्ही दर्शन काहीतरी 4 का 5 तास आम्ही लाईनीत उभं होतो. त्याच्यानंतर आम्हाला दर्शन झाला. इथनं आता आम्ही आलो पनवेल स्टेशनला. पनवेल स्टेशनशी आम्ही आता बसलो. आमचं पाय बी जाम दुखत आहेत. नंतर मग आमची 8:30ची ट्रेन आहे. तोपर्यंत आम्ही आता ही रांगोली काढली, ती रांगोली बघणार आणि नंतर मग जाणार. दाखव रांगोली. जेवता खाता झोपता ट्रेनमध्ये डायरेक्ट रोहा. बघा तुम्ही रांगोली बघा. तर ओप्पोमचा सण आहे त्याच्यामुळे साऊथ इंडियन लोकांचा. त्यामुळे पनवेल स्टेशनला आकर्षक अशी फुलांची रांगोली काढलेली आहे. त्याच्यात तुम्ही बघू. आजूबाजूला भरायचं फुलांचं. आता एवढा काटाळलाय ना, पाका काटाळलाय. आता घरी जातंय कधी ना कधी, झोपतंय कधी, असा झालाय. जाम कंटाळा आलाय. आता इथंच पनवेल स्टेशनच्या बाहेर कुठेतरी चायनी बिनीस खाऊ, तसाच घरी जाऊ आणि तसाच झोपतो. बस बाकी आम्हाला काय माहिती नाही. आज जाम दमलो. आज जाम जमला. आता चालू आहे घरी. एवढं कंटाळलो काय तुम्ही पाय माथा होते. जातो घरी. ऐकायचं दर्शन पण केलं ना आम्ही, तरी पण जातो घरी. चला तर मग व्हिडिओला एंड करूया इथेच. गुड बाय. गणपती मोरी.